तर पोकल्यांच्या या फाळामध्ये हा भाऊ बसून काय करू आलता हे पायासाठी ब्लॉग शेवट लोक पहा। सकाळी आंघोळ गिंगोळ करल्यावर मा भावाचा फोन आलता की म्हणे लवकरात लवकर म्हणे तू वावरामध्ये ये। लय दिवस झाले मी नदीच्या वावरांगे काही जायला नव्हतं, मग आता म्हटलं तिकडून चक्कर मी मारून येऊ। तर सगळे वावराचे रस्ते म्हटलं की पाणी पडल्यावर तर खराबच होऊन जातात। तर आमच्या वावराचे रस्ते चांगले जर म्हटलं तर इकडे पाटाचं काम चालू आहे, तर इकडे म्हणून चांगले रस्ते आहे। तर मला तर असं वाटतं हे निंजा टेक्निक तर डिझेल टाकायची अशी, पण पोकल्यांमध्ये डिझेल गिझेल टाकल्यावर मग नेनवती आपला रस्ता बनाल वावराचा। तर वावराचा रस्ता राहू दिला आपल्याला, हे दुसरंच कामाला लागला गडी डायरेक्ट। ऑपरेटरला म्हटलं हे राहू द्या, म्हटलं आपल्या वावराचा रस्ता करा पहिले तुम्ही। तर बंदीची बंदी खंदेल माती डायरेक्ट इकडे वावराच्या रस्त्याने दिली टाकून। हे एवढं मोठं पाठाचं काम आहे की काचं काम आहे म्हटलं तुम्हाला एकदा दाखवून देतो। इकडलं काम म्हटलं गंमत डेंजर आहे का, डायरेक्ट पाणी लागेल खणलं येणं डायरेक्ट, आणि खणलं तर खणलं त्याच्या बाद दगड बी रचलं डायरेक्ट, पुरं प्रोफेशनल काम चालू आहे डायरेक्ट। एकाकडून माती टाकायला आणि एकाकडून नाला गेला खंदेला, म्हणजे ट्रॅक्टर न्यायचं डायरेक्ट कुदाळून न्यायचं। पोकल्यांचं काम एवढं डेंजर आहे की जास्त करून म्हणता पोकल्यांत काही पलटी होतच नाही म्हणता। पोकल्यांना रस्ता म्हटलं डायरेक्ट जिल्ह्याने करत डायरेक्ट या शेवग्यातून येणं होता। काय पोकल्यान म्हटलं जास्त टाइम तर काही लागणारच नाही ना हो रस्ता बनवायला। तर रस्ता करत करत म्हटलं पोकल्यान कोडलोक गेली, म्हटलं चला आता आपुई जाऊ। मग रस्ता करत करत डायरेक्ट 2-4 जिल्हे राहिले तर त्या बी घेतलं मग काढून। सगळ्यात मेन गोष्ट जर म्हटलं तर ह्या जंगलामध्ये राहते बिबट्या वाघ, म्हणजे इकडे कोणी एकटं गिकटं दिसलं की डायरेक्ट हिरा वेटच काम आहे डायरेक्ट। परत येता येतात ज्या जिल्ह्याचे जे खुनपुट खानपट राहिला मग ते बी घेतले काढून। पोकल्यांना ज्या रस्त्यानं गड्डे गुड्डे पडला ते बी घेतले मग सवान करून। पोकल्यांचं बंद काम झाल्यावर मग पोकल्यांत गेली तिच्या कामावर, जे आपलं रस्ता बनायचं काम होतं ते बी गेलं होऊन। चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये। आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।